होय, मला अभिमान या गोष्टीचा आहे की या राज्याला 1 मे 1960 साली या राज्याची स्थापना झाली. 65 वर्ष पूर्ण झाली. या 65 वर्षामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारा नेता कोण आहे तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे. याचा मला अभिमान या ठिकाणी वाटतं. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सुद्धा अर्थसंकल्प दीर्घकाळ त्यांनी मांडला. ज्या कालावधीमध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील या राज्याचे नेतृत्व करत होते, आदरणीय पवार साहेबांनी नेतृत्व करत होते, त्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणात मांडला. पण अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वस्पर्शी होता, ज्याचा उल्लेख रुपालीताईंनी या भाषणामध्ये या ठिकाणी केला. एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादांनी त्या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडली. लाडकी बहीण ही योजना मांडत असतानाच ठामपणाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये कष्टकरी असलेल्या माझ्या महिला भगिनींसाठी 1500 रुपये थेट पद्धतीने राज्य सरकारकडनं दिलं जाईल असं अभिवचन त्या कालावधीमध्ये दिलं गेलं. विरोधकांनी आवाज उठवली, ही योजना जर काय लाभवली गेली राज्य कर्जबाजारी होईल, राज्याला पगार देण्यासाठी सुद्धा पैसे त्या ठिकाणी उरणार नाहीत. अनेक जण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यासाठी गेले. मनोनिग्रहाने ठाम विश्वासाने महायुतीच्या सरकारने योजना राबवली आणि आदिती त्या खात्याचे मंत्री असताना 2,35,00,000 महिलांच्या पर्यंत हा लाभ त्या कालावधीमध्ये पोहोचला. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन. वाजतोय अलार्म, आता दाबू